छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती झाली आहे। मुलींना आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आणि भावानेच मुलीची पत्नीची निर्गुण हत्या केलेली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। बापानंच मुलीचा संसार उद्ध्वस्त केलेला दिसतोय। पोलिसांनी या प्रकरणी वडिलांना आणि भावाला अटक केली आहे, तर मुलगी विद्या हिने सुद्धा वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे। झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा प्रेम विवाह झाला होता त्यावेळेस तुम्हाला काही पोलीस संरक्षण वगैरे देण्यात आलं होतं? नाही, त्या टायमाला आम्हाला काहीच पोलीस संरक्षण नव्हतं। तशी काही मागणी तुम्ही केली होती? हो, तक्रार दिली होती आम्ही तशी। कारण काय उत्तर आलं? ते म्हणे की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन येणार आहे का। त्या टायमाला आम्हाला असं स्टेटमेंट मिळालं। आता न्यायाची प्रतीक्षा तू करताय, कशा पद्धतीचा न्याय तुला हवा आहे? काय मागणी? माझी ही मागणी की त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। कारण माझ्या नवऱ्याने जितकं भोगलंय तो पाणी करून मेलाय माझ्यासमोर। काय मला पाणी दे त्या टायमाला आमचं नाही इलाज होता, त्याला पाणी देता नाही आलं आम्हाला। त्याच्यामुळं माझी इतकीच इच्छा आहे की त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। आणि कारण की एकतर माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही, त्यांच्या घरची तो मोठा मुलगा होता, करता धरता होता त्यांच्या घरामधला, त्याच्यामुळं आर्थिक मदत पण पाहिजे ना आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद इरफानसह मी रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।